ती गरज आहे, पण नक्की ती कशासाठी असते? कारण पहा, सगळे जे अडचणी आहेत, तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत, त्या सर्व अडचणींचं फक्त एकच मूळ आहे, एकच कारण आहे, म्हणजे ते म्हणजे इन्कम. इन्कम म्हणजे पैसा. आणि त्यासाठीच आपण सर्वजण जे आहेत ते काम करत असतो. पण इन्कम तुमची एक आहे, पण जाण्याचे मार्ग किती आहेत? 5 मार्ग आहेत. मग 5 मार्गापैकी पहा, बेसिक नीड आहेत की ज्याच्यामध्ये किराणा असेल, लाईट बिल असेल, तुमचं घर भाडं असेल, ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, या गोष्टींसाठी तुम्हाला पैशाची आवश्यकता आहे. आणि या गोष्टीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज कधीही करू शकत नाही, कारण तो जो खर्च आहे तो लागणार आहे, तो लागणारच आहे, 100% लागणार आहे. त्यामध्ये आपण काही कमतरता करू शकत नाही. दुसऱ्या मुलांचं एज्युकेशन आज जर पाहिलं, आपलं शिक्षण जेवढ्या पैशामध्ये झालं, त्या पैशामध्ये आपल्या मुलांचं शिक्षण हे होऊ शकत नाही. कारण तुम्ही खर्च पाहू शकता, जेवढा तुम्हाला 10-12 वर्षात खर्च लागला नसेल शिक्षणासाठी, तेवढा खर्च इव्हन त्याच्यापेक्षा जास्त खर्च हा एका वर्षी म्हणजे एका वर्षाचा आपल्या मुलांचा लागतोय. आणि त्यासाठी आपल्याला इन्कमची गरज आहे. हेल्थ हेल्थ हा फार पण खूप महत्वाचा आहे की आज जर पाहिलं, कोणाला कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही. कधी कोणाला आता जर पाहिलं, साथीचे रोग पण भरपूर काही वाढलेले आहेत. डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, मलेरिया असेल, इव्हन काही अपघात असेल, अदर काही डिसीज असतील. तर आपल्याला हेल्थ साठी सुद्धा पैसा असणं आपल्याकडे खूप गरजेचं आहे, कारण कधी काही इमर्जन्सी येईल आपण ते सांगू शकत नाही. त्यानंतर जर पाहिलं, लोन्स प्रत्येकावर आज काही ना काही लोन आहेत. त्या लोनचे ईएमआय हप्ते त्यांना भरण्यासाठी ते इन्कमची गरज आहे. आणि सगळ्यात शेवटला आपली जी स्वप्न, आपली जी काही फॉरेन टूर असेल, आपल्याला फॅमिलीला घेऊन कुठं फिरायला जायचं असेल, आपलं स्वतःचं घर असेल, ही काही कॉमन स्वप्न आहेत. म्हणजे आपण इन्कमच्या बाबतीत पाहिलं तर आपण सुरुवातीच्या 4 गरजांपर्यंतच पोहोचतोय. पण आपली जी स्वप्न आहेत तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणजे ही एक दुःखाची बाब आहे आणि यासाठीच आपल्याला अपॉर्च्युनिटीची गरज आहे. मग स्वप्न नक्की काय असतात? एक कॉमन स्वप्न असतं प्रत्येकाचं. एक चांगलं घर असलं पाहिजे, 40-50 लाखाचं चांगलं घर असलं पाहिजे. एक स्वतःची 20, 25, 30 लाखाची कार असली पाहिजे. बँक बॅलन्स आपला एकदम मजबूत असा पाहिजे. चिल्ड्रन एज्युकेशन, मुलांचं शिक्षण एका चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये झालं पाहिजे. चांगलं शिक्षण त्यांना आपल्याला देता आलं पाहिजे. फॅमिली टूर आपले असली पाहिजे. बेटर लाईफस्टाईल, कोणाचं टेन्शन नाही, काहीच नाही, एकदम फ्री लाईफस्टाईल पाहिजे. ओल्ड एज सिक्युरिटी पाहिजे. कारण ओल्ड एज सिक्युरिटी खूप महत्वाची आहे. कारण आज जर पाहिलं, आज मुलं आई बापांना सांभाळतील हे असं क्वचित घडतंय. आणि काय होते की आपली मुलं आपल्याला सांभाळतील याची आपण खात्री देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला ओल्ड एज सिक्युरिटी हे खूप गरजेची आहे. कारण आपण आयुष्यभर मरमर काम करतो आणि आपल्या उतरत्या वयात किंवा ज्या वयात आपल्याला खरी गरज असते त्या वयात जर आपल्याकडे पैसा नसेल तर लाईफ खूप जबरदस्त असं दुःख देऊन जातं मित्रांनो. त्यासाठी आपल्याला ओल्ड एज सिक्युरिटी असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर इकॉनॉमिकल सर्वेनुसार पहा, इकॉनॉमिकल सर्वे आपण सर्वांनी पाहिला असेल, फॅक्ट ऑफ द फ्युचर, की ज्याच्यामध्ये 1980 साली कुटुंबातली संख्या 10 होती, पण खर्च जो आहे तो 500 ते 1000 रुपये होता. म्हणजे कुटुंबातली संख्या जास्त आणि खर्च कमी असं होतं. 2000 साली कुटुंबातली संख्या कमी झाली, पण खर्च कमी नाही झाला, खर्च वाढलाय. 5000 ते 10,000 खर्च झाला. 2010 साली 5 लोक म्हणजे अजून कमी झाले. 10,000 आणि 20,000 हा खर्च लागायला लागला. 2020 साली हम दो हमारे दो सारखं काम झालं आणि 30,000 ते 50,000 रुपये हा एक्सपेन्स हा लागायला लागला. 2025 मध्ये आज विचार करा मित्रांनो, आज जर कॉमनली पाहिलं तर कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 3 लोक असतात आणि त्या 3 ते 4 लोकांचा खर्च जो आहे तो 1 लाख ते 2 लाख इतका एक्सपेन्स हा असतो. आणि नक्कीच असतो, कारण भरपूर लोक अशी म्हणतील की नाही आमचा खर्च एवढा नाहीये. पण पहा, जर शहरामध्ये तुम्हाला राहायचं म्हटलं तर तुम्हाला एवढा खर्च लागणारच आहे. कारण तुम्ही जी लाईफ जगताय ती कॉम्प्रोमाइज लाईफ जगताय आणि कॉम्प्रोमाइज लाईफ मुळे तुम्हाला
ह्या गोष्टी लक्षात येत नाही. कारण घरामध्ये जर तुमच्या मुलाने एखादी गोष्ट मागितली किंवा बायकोने एखादी गोष्ट मागितली, तर आपण काय म्हणतो, या महिन्यात आता बजेट नाहीये, आपण काय करू, पुढच्या महिन्यात घेऊ. म्हणजे आपण तिथे काय केलं, कॉम्प्रोमाइज केलं. म्हणजे खर्च आपल्याला आहे, पण कॉम्प्रोमाइज करतोय. मग इन्कम सोर्स जर पाहिलं, आपल्याला जर हा खर्च भागवायचा आहे, तर आपल्याला काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे. त्यामधला पहिला जर पाहिला, आपण जर म्हटलं चला शेती करूया, तर शेतीचा जो रेशो आहे 8-8 शून्य आहे. ती ज्याच्यामध्ये पहा, शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, की त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने इन्कम ही जनरेट करू शकत नाही. कारण एका पिकामध्ये भेटलेला पैसा हा दुसऱ्या पिकामध्ये हा निघून जातो. त्यानंतर जॉबमध्ये जर पाहिलं, 8/8 1 म्हणजे खाऊन पिऊन सुखी असा हा रेशो असतो, की ज्याच्यामध्ये माणूस वर पण नाही आणि खाली पण नाही. थोडक्यात गरीब पण होत नाही आणि श्रीमंत पण होत नाही. म्हणजे ही काय अवस्था आज जॉबमध्ये आहे, जे काय प्रेशर आहे, ते प्रेशर पण असतं. पगार लिमिटेड पगार असतो, की ज्याच्यामध्ये फक्त घर खर्च त्याचा भागू शकतो. छोटे छोटे मोठे EMI असतील ते भागू शकतात. नंतर जर बिझनेसमध्ये पाहिलं, तर बिझनेसचा रेशो 8+8 16. म्हणजे आपल्याला जर ₹8 कमवायचे असतील, तर आपल्याला ₹8 भांडवल हे लावावं लागणार आहे. आणि नक्कीच बिझनेस हा आपल्याला चांगली ग्रोथ देऊ शकतो. सगळ्या गोष्टी आहेत, पण आपल्याला महत्वाचा विषय आहे, की ते भांडवल आपल्याला लावावं लागेल. आणि कॉम्पिटिशन हे ज्या पद्धतीने वाढतंय, आणि नक्कीच त्या कॉम्पिटिशन मध्ये जर आपल्याला स्टेबल व्हायचंय, एखाद्या व्यक्तीला ट्रॅडिशनल मध्ये स्टेबल व्हायचंय, तर तो स्टेबल लवकर होऊ शकत नाही. आणि या व्यतिरिक्त आपल्याला जर इन्कम सोर्स पाहिजे, तर आपल्याकडे आता अवेलेबल नाहीये. पण बिझनेसमध्ये 2 टाईप आहेत. एक ट्रॅडिशनल आणि डायरेक्ट सेलिंग. हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. ट्रॅडिशनल म्हणजे नक्की काय? कारण दोन्ही पण बिझनेसच आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल हे आपण थोडं जाणून घेऊया. ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये पहा, सगळ्यात पहिलं कॅपिटल म्हणजे भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे जर छोटा मोठा एखादा व्यवसाय करायचा असेल, तर 2 ते 5 लाख रुपये आपल्याला भांडवल लावावं लागतं. आणि ते भांडवल आपल्या खिशामध्ये नसतं. आपण ते काय करतो, कुठेतरी लोन वगैरे घेतो, कुठून तरी उसने घेतो, टक्केवारीने घेतो, व्याजाने. असे पैसे आपण उभे करतो. त्यासाठी आपल्याला जागेची आवश्यकता असते. आणि जागा पण अशी पण नाही की तुम्हाला कुठं अडगळीच्या ठिकाणी पाहिजे, तुम्हाला मोक्याच्या ठिकाणी ती जागा पाहिजे. पहा, एक साधं सोपं उदाहरण घ्या. एखाद्या व्यक्तीने जर एक छानसं कपड्याचं असं दुकान टाकलं, आणि ते टाकलं एखाद्या गल्लीमध्ये, तर ते चालू शकतं का? नाही. त्याला जागा कुठं पाहिजे? रोड टच जागा पाहिजे, जिथे लोकांची वर्दळ पाहिजे आणि